Now next is definite integration. Definite integration. Now in previous lectures we have seen the integration. Okay, so ते indefinite होतं. आपण जे integration बघितलं. In previous lecture we have studied the indefinite integration. The indefinite means what? So we have only used the term integration. Okay, but the integration problems which we have solved in the previous lectures are the indefinite integration. Okay, for example, suppose आपण जर x square चे इंटिग्रेशन काढलं, okay, then आपल्याला काय मिळाली त्याची व्हॅल्यू x cube upon 3 plus c. Okay, सो आपलं जे फायनल इंटिग्रेशन आहे तर त्याच्यामध्ये x च आहे, व्हेरिएबल आहे, म्हणजे ह्या x ची व्हॅल्यू आपण फायनाइट किंवा x ची 2च व्हॅल्यू आहे, x ची 3च व्हॅल्यू आहे किंवा फायनल x square dx हे जे इंटिग्रेशन आहे त्याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. हे आपण काय म्हणू शकतो की इथे x आल्यामुळे x ची व्हॅल्यू एक्झॅक्टली काय, सो दॅट इज नॉट फिक्स. x ची व्हॅल्यू इट इज अ व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल मीन्स व्हॉट? द व्हॅल्यू विच व्हॅरीज. ओके, सो आन्सर तुमचा x मध्येच येत होता. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल्स बघितले, साइन x इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स साइन एक्स. ओके, सो तुमचं जे इंटिग्रेशनचं फंक्शन आहे ज्याचं तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं ते पण एक्स मध्ये आणि आन्सर पण एक्स मध्ये. ओके, सो ह्या केसमध्ये आपण ह्या इंटिग्रेशनची एक्झॅक्ट अशी कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन नाही करू शकत. ओके, सो आपण असं म्हणू नाही शकत की एक्स ची व्हॅल्यू 5 आहे, एक्स ची व्हॅल्यू 2 आहे. ओके, बिकॉज हिअर इज एक्स इज अ व्हेरिएबल. ओके, सो ही जी व्हॅल्यू आहे ही आपण डिफाइन नाही करू शकत. सो it is called as indefinite integration. Okay, now in this case, now definite integration मध्ये आपण काय करणार, एक फिक्स व्हॅल्यू फाइंड आउट करणार इंटिग्रेशनची, एक फिक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू, एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू, बट ती डेफिनाइट आहे, म्हणजे ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. ओके, सो दॅट इज अ डेफिनाइट इंटिग्रेशन. मग दिस आता डेफिनाइट इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला जे फंक्शन दिलेलं असेल एफ ऑफ एक्स, आता आपण खूप सारे इंटिग्रेशनचे टाइप्स बघितले, बाय पार्ट्स, बाय सबस्टिट्यूशन, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स, ए साइन एक्स प्लस ए साइन एक्स, बी कॉस एक्स. ओके, असे खूप सारे आपण टाइप्स बघितले. सो त्यातलं कोणत्या पण टाइपचे तुम्हाला इंटिग्रेशन येईल. डेफिनाइट मध्ये काय येणार की तुम्हाला फर्स्ट यू हॅव टू फाइंड द इंटिग्रेशन. ओके, सो इंटिग्रेशन तुम्ही कसं फाइंड आउट करणार, बाय युजिंग ऑल द टाइप्स विच वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस लेक्चर्स. ओके, सो तुम्ही एक्झाम्पल बघणार, त्या एक्झाम्पलला कोणता टाइप सूट होतोय त्या अकॉर्डिंग टू दॅट टाइप तुम्ही अप्लाय करून इंटिग्रेशन सॉल्व करणार. ओके, देन यू विल गेट द आन्सर. ओके, सो दॅट आन्सर इज इन एक्स फॉर्मॅट. ओके, सो तुम्ही काय करणार की तुम्हाला इथे एक लिमिट दिलेला असेल. ओके, सो दिस ए इज जे तुम्हाला इंटिग्रेशन साइनच्या खाली जे लिमिट असतं दॅट इज कॉल्ड ॲज लोअर लिमिट. ओके, अँड दिस इज इंटिग्रेशन साइनच्या वरती जे लिमिट असतं दॅट इज कॉल्ड ॲज अप्पर लिमिट. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे आन्सर येईल इंटिग्रेशनचं, ओके, सो ते तुमचं एक्स फॉर्मॅट मध्येच असेल. ओके, सो तुम्हाला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ह्या व्हॅल्यू तिथे टाकायच्या आहेत. ओके, सो आता तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये सी लिहायची गरज नाही. ओके, सी लिहायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही काय करणार, व्हॅल्यू टाकणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण हेच एक्झाम्पल घेऊयात. सो डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला यू हॅव टू फाइंड द इंटिग्रेशन अँड आफ्टर फाइंडिंग द इंटिग्रेशन ऑफ अ पर्टिक्युलर फंक्शन देन यू हॅव टू पुट द लोअर अँड अप्पर लिमिट इनटू दॅट आन्सर. ओके, देन यू विल गेट द फायनल कॉन्स्टंट व्हॅल्यू और which is called as definite value of that particular integration. Okay, suppose तुम्हाला दिलं मी 2 to 3 limit 2 to 3, this is lower limit, this is upper limit. Okay, आणि इथे दिलं x square dx. ओके, हे मायनस नाही प्लस आहे. ओके, सो हे झालं लोअर लिमिट, मायनस पण असू शकतं आणि हे आहे अप्पर लिमिट. फक्त अप्पर लिमिटची व्हॅल्यू ही ऑलवेज लार्जर दॅन लोअर लिमिट असणार आहे, म्हणजे वरती मायनस आणि खाली पॉझिटिव्ह असं कधीच नसणार आहे. ओके, जी अप्पर लिमिटची व्हॅल्यू ती ऑलवेज काय असणार आहे, ग्रेटर दॅन द लोअर लिमिट. ओके, सो आता ह्याचा आन्सर काय आलं, अकॉर्डिंग टू आवर फॉर्म्युला x raised to n, x raised to n चा फॉर्म्युला काय, x raised to n plus 1 upon n plus 1. ओके, सो दिस इज अ फॉर्म्युला. सो 2 इथे n आहे, सो x cube upon 3. ओके,
आता तुम्ही प्लस सी नाही लिहायचं, आता काय करायचं, लिमिट्स टाकायचे असे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जे तुम्हाला दिलेलं असेल ते. सो आता यातला कॉन्स्टंट कोणता आहे, 1/3 तो बाहेर टाकला, बिकॉज ह्या व्हॅल्यू आपण ऑब्विसली एक्स मध्येच टाकणार आहे. सो एक्स क्यूब लोअर लिमिट अप्पर लिमिट. ठीक आहे, नाव 1/3 बाहेर काढलं. ओके, नाव पहिल्यांदा टाकायचे अप्पर लिमिट आणि मग त्याच्यातून मायनस करायचं लोअर लिमिट. सो अप्पर लिमिट काय 3. सो जिथे एक्स आहे तिथे अप्पर लिमिट टाकायचं. सो 3 क्यूब. ओके, मायनस लोअर लिमिट. सो लोअर लिमिट जिथे एक्स आहे तिथे लोअर लिमिट टाकायचं. आणि लक्षात, सो काय आला आन्सर, 1/3 27 मायनस 8. ओके, सो 1/3 27 मायनस 8 किती झाले, 19. ओके, 19 आले. सो ह्याच्या पुढे भाग जातो का, नाही. सो दिस इज युअर फायनल व्हॅल्यू ऑफ दिस एक्झाम्पल. ओके, सो तुम्हाला तर एक्स फॉर्मेट मध्ये व्हॅल्यू नाही मिळत, तुम्हाला कॉन्स्टंट एक व्हॅल्यू मिळते. ओके, सो दिस इज कॉल्ड एज डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, सो तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल आहे डेफिनाइट इंटिग्रेशन विथ सिंपल एक्झाम्पल्स. ओके, त्याच्यानंतर आपण काही सिंपल एक्झाम्पल्स घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ अ डेफिनाइट इंटिग्रेशन बघू. ओके, सो आता तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जे प्रिव्हियस आपण इंटिग्रेशनचे टाइप्स बघितलेले आहेत ते परफेक्ट यायला पाहिजे. ओके, आणि तुम्हाला सिंपल एक्झाम्पल्स आहेत, सो जास्त बाय पार्ट्सचे वगैरे करायची गरज नाहीये. जे एखादे एक्झाम्पल बाय पार्ट्स मध्ये येऊ शकतं त्यातल्या त्यात सिंपल ते मी तुम्हाला घेते. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्ही बाय सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल करू शकता. त्याच्यानंतर स्टार्टिंगला जे आपण फॉर्म्युले बघितले, इंटिग्रेशन ऑफ a square minus a square, इंटिग्रेशन ऑफ 1/रूट मध्ये a square minus x square, जे आपण जे स्टार्टिंगला फॉर्म्युले लिहिले स्टँडर्ड फॉर्म्युले, आणि त्याच्या खाली जे लास्ट ग्रुप ऑफ फॉर्म्युले होते बघा, त्याचा आन्सर tan इनवर्स x बाय येतं, sin इनवर्स x बाय येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन रूट मध्ये x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, ह्या फॉर्म्युले, ह्या टाइपचे जे आपण फॉर्म्युले बघितले तर त्या टाइपचे थर्ड टर्म वाले. ओके, सो त्याच्यानंतर रॅशनल फंक्शनचे एक्झाम्पल्स येऊ शकतात. रॅशनल फंक्शनचे म्हणजे आपण क्यू प्लस आर अपॉन डी जे करतो ना त्या फॉर्म मधले एक्झाम्पल्स येऊ शकतात. ओके, सो सिंपल आणि जे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे वगैरे येतील ना, कोणतेच त्यातल्या त्यात सिंपल येऊ शकतात ते मी तुम्हाला घेते. ओके, सो आज मी जेवढे सॉल्व करून घेते तेवढेच तुम्ही केले एक्झामला तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, नाउ बघा, फर्स्ट एक्झाम्पल इज लिमिट दिलं की कन्सिडर करायचं की हे काय आहे, डेफिनाइट इंटिग्रेशनचं सम आहे. ओके, नाउ बघा, आता आपल्याला 1/√x चा वी हॅव डायरेक्टली फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ 1/√x काय येतं, 2√x प्लस सी. दिस इज आवर फॉर्म्युला. ओके, नाउ आता आपण काय करणार, डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करणार. तर काय आला, 2√x. तर 2 कॉन्स्टंट आहे. ओके, सो तो बाहेर काढला आणि इथे लिमिट दिलं, प्लस सी लिहायचं नाही. ओके, नाउ 2 तसाच. ओके, नाउ पहिल्यांदा अप्पर लिमिट, जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट टाकायचं आणि परत मायनस लोअर लिमिट. सो जिथे x आहे तिथे लोअर लिमिट टाकायचं. सो 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 2. ओके, सो यू गेट 2 into 1 that is 2. दिस इज अ फायनल आन्सर. आणि जर आपल्याला डेफिनाइट इंटिग्रेशन नसतं दिलं तर आपलं फायनल आन्सर काय आलं असतं, हे आलं असतं. ओके, सो त्याच्यामध्ये x आहे. सो आपण ह्याची व्हॅल्यू फिक्स सांगू नाही शकत की व्हॅल्यू 2 आहे 3 आहे. सो इट इज कॉल्ड एज इनडेफिनाइट. ओके, आणि हे झालं डेफिनाइट बिकॉज फिक्स ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली, 2 आली. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लिमिट कोणतेही देऊ शकतात. dx अपॉन x रेज टू 3/2. ओके, सो फायनल आपण कसं सॉल्व करतो नॉर्मली त्या वेनी पहिल्यांदा सॉल्व करून घ्यायचं. सो आपण जेव्हा ह्या टाइपचे एक्झाम्पल होते तेव्हा आपण जो डिनॉमिनेटरची टर्म आहे ती आपण न्यूमरेटरला घ्यायचो. सो जो पॉवर आहे तो प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, तर हे सगळ्यात त्या स्टेप पहिले फॉलो करायचे जोपर्यंत तुम्ही इंटिग्रेशन फाइंड आउट नाही करत. ओके, सो ह्याचं इंटिग्रेशन काय येणार, -3/2 + 1 अपॉन -3/2 + 1 आणि त्याला इथे तुम्ही लिमिट्स टाकणार. ओके, नाउ पुढे काय सॉल्व करणार, इंटिग्रेशनचं साइन, इंटिग्रेशनची व्हॅल्यू टाकली की आपण काय लिहायचं, प्लस सी. त्याच्याऐवजी इथे लिमिट टाकायचे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. ओके, नाउ -3/2 + 1 किती येतं,
इथे 1 आहे, सो 2 into 1 2, then -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस 2, सो -1/2. ओके, सो x रेज टू -1/2 आणि खाली पण -1/2 येणार. ओके, नाउ जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती बाहेर काढू. सो -1/2 डिनॉमिनेटरला आहे, सो ते न्यूमरेटरला आल्यावर -2 येणार. सो राहिलं फक्त काय, x रेज टू -1/2 आणि 9 4. ओके, नाउ पुढे काय करणार, आता लिमिट टाकून देणार. सो पहिले अप्पर लिमिट, सो जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट. ओके, त्याच्यानंतर मायनस लोअर लिमिट. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला जेव्हा आपण स्टार्टिंगला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं तेव्हा तुम्हाला एक इंडायसेसचा लॉ सांगितला होता बघा, बेसिक लॉ आहे हा. ठीक आहे, सो बघा की हाफ असेल, a रेज टू हाफ असेल तर त्याचं मिनिंग काय असतं, रूट a. ओके, सो आता इथे -1/2 आहे ना, सो आपण त्याला +1/2 करू शकतो. जसं मी ही टर्म डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला लिहिली आणि त्याचा पॉवर प्लस होता तो मायनस केला. तसंच आता मी ही जी टर्म आहे ती न्यूमरेटरची डिनॉमिनेटरला लिहिली, सो जो मायनस पॉवर आहे तो प्लस केला, -1/4 रेज टू हाफ. ओके, सो आपल्याला माहिती कोणत्या पण टर्मचा हाफ म्हणजे काय असतो, रूट असतो. ओके, सो पुढची स्टेप काय येणार बघा, एकदम बेसिक मॅथ्स आहे बघा. एकदा आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले अप्लाय केले, देन you have to simplify that using the basic concepts of the maths. Okay, so 1/9 raised to half म्हणजेच काय, √9 minus 1/√4. आलं लक्षात. सो I is equal to -2 1/3 minus 1/2. सो इथे 3 into 2 6, then 2 minus 3. बरोबर, वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. Now 2 1s are 2, 2 3s are 6. ओके, नाउ इथे वरती काय -1 राहिलं, -1. ओके, आणि 2 - 3 -1/3 राहिलं. सो आपलं फायनल आन्सर काय आलं, 1/3. -1 नी -1/3 ला मल्टिप्लाय केलं की काय राहिलं, 1/3. दिस इज युअर फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. I is equal to 1 to 2 dx upon 3x minus 2. ओके, सो सिंपल आहे, ह्याचं इंटिग्रेशन काय होतं, dx upon 3x minus 2 चे इंटिग्रेशन log of 1/x चे इंटिग्रेशन काय असतं, log of x असतं ना. ओके, सो फक्त x ला इथे काय आहे, कोएफिशियंट आहे, सो आपल्याला 1/, परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ओके, सो ह्याचं काय आलं, log of 3x minus 2. ओके, आणि इंटू 1/3 बिकॉज x ला काय आहे, कोएफिशियंट आहे, सो 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय आहे, 3 आहे. ओके, आणि ते लिमिट देऊन टाकायचे 1 to 2. ठीक आहे, ना 1/3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढा. सो लॉग ऑफ 3x minus 2 1 to 2. ओके, आता पुढे काय येईल बघा, जिथे x आहे तिथे हे लिमिट टाकून द्यायचं. सो लॉग ऑफ काय येईल आता, 3 into 2 minus 2. ओके, परत मायनस, ही एक टर्म झाली आता आणि ते अप्पर लिमिटने करून झाली. नाउ लोअर लिमिट 3 into 1 minus 2. ओके, नाउ पुढची स्टेप आता. Now I is equal to 1/3. आता log of 3 into 2 6, 6 minus 2 4, so log 4 minus log of 3 minus 2 म्हणजेच काय आलं, log 1. ओके, आता तुम्हाला माहिती log आणि बेस काही पण असू द्या, जर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. m1 मध्ये लॉगॅरिथम आहे. ओके, किंवा log of any constant is log of 1 any constant नाही, सॉरी, log of 1 is always 0. ओके, सो हे 0 होऊन जाईल. देन I is equal to 1/3 log 4. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणि जर बेस काही नसेल सो तो e कन्सिडर केला तरी चालतो. ओके, जर बेस नसेलच तर त्याला e असतो. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आता एक्झाम्पल.
नाउ नेक्स्ट बघा इम्पॉर्टंट एक्झाम्पल 0 to log of 2 to the base e raised to 2x dx. Okay, now let I is equal to 0 to log 2 to the base e. बघा मी पहिले कधी पण लोअर लिमिट बोलते 0 to अप्पर लिमिट. ओके, नाउ e raised to 2x dx. ओके, सो e raised to x चा इंटिग्रेशन काय असतं, e raised to x च असतं. ओके, पण x ला आता कोएफिशियंट आहे, सो 1/2. आलं लक्षात. नाउ 0 to log of 2 to the base e. ओके, नाउ 1/2 हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर काढला, सो e raised to 2x 0 to log to the base e, log 2 to the base e. ओके, नाउ आता पुढे काय करणार आपण, जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट मायनस जिथे x आहे तिथे लोअर लिमिट. सो e raised to 2 into अप्पर लिमिट काय आहे तर ते लिहून घ्या log of 2 to the base e x च्या तिथे. ओके, मायनस e raised to 2 into 0. ठीक आहे, नाउ I is equal to 1/2. सो इथे काय आलं e raised to log to the base e of 2 raised to 2 m raised to n चा फॉर्म्युला. ओके, मीन्स बघा हा फॉर्म्युला log च n m असेल तर log of m raised to n. ओके, सो हा जो 2 आहे तो मी वरती नेला आणि इथे काय e raised to 0 आहे. सॉरी, हा वरती नाहीये, e raised to 0 आहे. ओके, मायनस ही टर्म 2 into 0 0. ओके, नाउ 1/2. सो इथे काय आलं e raised to log of 4. ठीक आहे, टू द बेस e. आणि कोणत्या पण नंबरचा पॉवर 0 ऑलवेज काय असतो 1 असतो. a raised to 0 कोणता पण नंबर असू त्या बेसला त्याचा पॉवर जर 0 असेल तर ऑलवेज काय असतो 1 असतो. त्याच्यानंतर लॉग मध्ये आपण अजून एक लॉगॅरिथम चॅप्टर मध्ये अजून एक रूल होता बघा, e raised to log of f of x असेल टू द बेस e raised to वरती लॉग असेल f of x तर त्याचा आन्सर फक्त येते f of x. ओके, सो तसंच आहे e raised to log of 4 आहे टू द बेस e. सो आन्सर इथे f of x काय आहे 4. आन्सर काय येणार 1/2 4. इथेच आन्सर काय येणार 4 आणि हा -1. सो आन्सर काय आलं 1/2 into 3 दॅट इज 3/2 इज युअर फायनल आन्सर. आलं का लक्षात. ठीक आहे, बघा log e raised to log of f of x असेल तर त्याचा आन्सर f of x च असतं. सो इथे f of x च्या तिथं काय 4. सो 4 हा -1. सो 4 - 1 3. हा 1/2 बाहेर. सो 1/2 into 3 आन्सर काय आलं 3/2 आलं. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट बघा आता 0 to pi sin 3 theta d theta. ओके, नाउ विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे. आता सिंपल एक्झाम्पल्स आहेत बघा तुम्हाला. सो I is equal to फर्स्ट आपण ऑलरेडी इंटिग्रेशन मध्ये ह्या टाइपचे ऑल एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर लोअर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट फक्त पुट करायचं आहे. ओके, बाकी काही नाही. आता आपण sin 3x ऑलरेडी आपण इंटिग्रेशन बघितलेलं आहे. ओके, सो sin 3 theta मीन्स काय मायनस cos 3 theta. ओके, जसं sin 3x मायनस cos 3x. नाउ x ला कोएफिशियंट असेल तर आपण 1 that कोएफिशियंट लिहितो. ओके, सो हे काय आलं 1/3. आलं लक्षात. सो आणि इथे लिमिट टाकायचं. नाउ I is equal to ठीक आहे, सपोज आता मी जर -1/3 जर कॉन्स्टंट काढलं बाहेर, सो काय आलं cos 3 theta 0 to pi. जसं आपण x च्या तिथे लिमिट टाकतो आता थीटा आहे रिस्पेक्टिव्ह, सो थीटाच्या तिथे लिमिट टाकायचं. ओके, सो पहिले अप्पर लिमिट दॅट इज पाय. सो cos 3 into pi minus cos 3 into 0. ओके, सो I -1 - 3, सो cos 3 pi मायनस cos 0. ओके, सो आपल्या चार्ट नुसार cos 0 मीन्स काय असतं 1 असतं, sin 0 0 असतं, सो cos 0 1 येणार. सो cos 3 pi. सो 3 pi मीन्स व्हॉट बघा 3 into 180. पाय म्हणजे काय असतं 180. सो हे किती झाले 540. सो डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती cos 540 टाकायचं, यू विल गेट द आन्सर ॲज अ -1. ओके, कॅल्क्युलेटर ओपन करा साइडला. ठीक आहे, आणि जरी तुमची रिटर्न थेअरी असेल तरी सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउ असतं.
ठीक आहे. सो सायंटिफिक कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्ट कॉस पाय मीन्स 180 असतं. सो डायरेक्टली तिथे पाय पण असतो बघा सायंटिफिक कॅल्क्युलेटरला. आणि जर नसेल तुमच्याकडे सायंटिफिक, सो 3 into 180 काय असतं 540. सो कॉस 540 काढा आणि देन यू विल गेट द मायनस आन्सर. सो आय इज इट -1. सो हे आलं -2. सो फायनल आन्सर आलं 2/3. -2 into -1/3, 2/3 is your final answer. Now next example. बघा आपण ऑल टाइपचे इंटिग्रेशन ऑलरेडी फाइंड आउट केलेले आहे. बस आपल्याला तिथे व्हॅल्यू टाकायच्या आहेत आफ्टर फाइंडिंग आउट द इंटिग्रेशन. ओके. सो ह्या टाइपचं पण आपण केलेलं आहे. सो ह्याला आपण कसं करायचो 2 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचो. सो हा डिवाइड केलेला आणि हा मल्टिप्लाय केलेला. या टाइपचं एक्झाम्पल आलं की आपण 2 नी मल्टिप्लाय डिवाइड करायचो. ओके. देन यू हॅव अ फॉर्म्युला 2 sin theta into cos theta is equal to sin 2 theta. ओके. सो ह्याचा आन्सर काय येणार 2 sin x into cos x. फॉर्म्युला म्हणजे हा ट्रिग्नोमेट्रीचा, नॉट इंटिग्रेशन. ओके. सो ह्याचा आन्सर येणार sin 2x. ओके. सो जस्ट आपण sin 2 theta काढलं, सेम तसंच आता. ओके. सॉरी, sin 3 theta काढलं तसंच sin cos 2x काढायचं बघा. सो मायनस cos 2x. ओके. आणि इंटू x ला कोएफिशियंट आहे. सो 1/2 आणि इथे लिमिट टाकायचं 0 to π. ओके. नाउ हा -1/2 जर बाहेर काढला तर ऑलरेडी 1/2 आहेच आहे बाहेर. सो आला -1/4. ओके. आणि आतमध्ये काय आलं cos 2π आणि 0 to π. नाउ एंटर द लिमिट्स -1/4 cos 2π. सॉरी 2π नाही ते x. नाउ cos 2π minus cos 0. ओके. लिमिट टाकल्यावरती सो -1/4 अगेन cos 2π म्हणजे 2 into 180. ठीक आहे. सो cos 2π पण काय असतो -1च असतो बघा. आणि cos 2π -1 असतो आणि cos 0 1 असतो आणि हे मायनसचं साइन. ओके. सो इथे काय आलं बघा आता -1/4 into -2. ओके. सो 2 1 जा 2, 2 2 जा 2. सो आलं ह्याचं फायनल आन्सर काय आलं बघा. आता इथे काय स्टेप आली होती -1/4 -2 आलं. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. हे इंटू आहे. ठीक आहे. सो आता इथे 1 राहिला आणि -1/2 into -1 म्हणजे आलं हाफ. ओके. ठीक आहे. सो दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ पुढचं एक्झाम्पल. इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 dx upon 1 minus x square. ओके. सो इथे I इज इक्वल टू लिहून टाकू. नाउ ह्या टाइपचे एक्झाम्पल असेल तर आपले जे मी तुम्हाला स्टँडर्ड इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहून दिले त्यातला जो लास्ट ग्रुप आहे तो बघा. वरती dx upon a square, रूट मध्ये a square minus x असेल तर आपण sin इनवर्स x by a plus c. सो दिस इज आवर फॉर्म्युला. ओके. सो तो फॉर्म्युला टाकणार आहे आता आपण इथे. सो फर्स्ट आपण ह्याला रिराइट करून घेऊ. सो 1 ला मी 1 स्क्वेअर लिहू शकते. ओके. सो ह्या टाइपचे पण आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. सो 1 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो ह्या फॉर्म मध्ये येत आहे. ठीक आहे. नाउ इथे काय येतो डायरेक्टली फॉर्म्युला साइन इनवर्स x अपॉन a. पण इथे a काय आहे 1 आहे. सो फक्त x. ओके. अपॉन 1. ठीक आहे. आणि 0 to π. प्लस सी लिहायची गरज नाही. ओके. नाउ साइन इनवर्स ठीक आहे पाय मायनस साइन इनवर्स 0. ओके. नाउ इनवर्स ट्रिग्नोमेट्री M1 मधलं. ओके. सो आता π/2 येते. π/2. सो साइन इनवर्स आहे ना. सो π/2 म्हणजे साइन इनवर्स बाहेर आहे. सो आतमध्ये पण आपल्याला साइन लिहिता येईल का बघा. सो साइन π/2 म्हणजे काय असतं बघा. साइन 90 ना. ओके. सो इथे आपण डायरेक्टली काय करूयात. इथे π/2च लिहूयात पहिल्यांदा. साइन इनवर्स 0. सो साइन इनवर्स 0 तर साइन इनवर्स 0 तर 0च असणार आहे. ओके. आणि हे जे आहे ना साइन इनवर्स π/2 ते ॲज इट इज राहणार. ओके. सो तुमचा आन्सर काय येणार. हे साइन इनवर्स 0 0च असतो. साइन इनवर्स π/2 ॲज इट इज राहणार. सो तुमचा आन्सर येणार साइन इनवर्स π/2. काय येणार साइन इनवर्स π/2 येणार. ह्याला आपल्याला कुठेही कन्वर्ट करता येणार नाही. पहिली गोष्ट. ठीक आहे. आता इथे 0 का आलं ते सांगते बघा तुम्हाला मी.
एक मिनिट. आता बघा, जर तुम्हाला असं दिलं असतं साइन इनवर्स 1 असं दिलं असतं, तर तुम्ही बाहेर साइन आहे ना, ते आतल्या 1 ला तुम्ही साइन मध्ये लिहू शकता का? येस, बिकॉज साइन 90 म्हणजे काय असतं? 1 असतं. सो मी ह्या 1 ला रिप्लेस करू शकते साइन पाय बाय 2. ओके, मग तुमच्याकडे इनवर्स मध्ये होतं बघा M1 ला साइन इनवर्स जर साइन थिटा असेल, साइन इनवर्स साइन थिटा, सो त्याचा आन्सर थिटा असतं. ओके, जर इथं 1 असतं तर या 1 ला मी साइन पाय बाय 2 लिहिलं असतं. व्हाय? बिकॉज साइन पाय बाय 2 मीन्स 90. साइन 90 इज 1. ओके, सो मी याला रिप्लेस केलं असतं, पण इथे तुम्हाला पाय बाय 2 दिलेलं, सो आय कॅनॉट रिप्लेस इट. ओके, सो मी हे ऍज इट इज लिहिलं. ओके, नाउ लाईक सेम दिस तुम्हाला आता इथे काय दिलंय? साइन इनवर्स 0, तर हा 0. सो किती साइन म्हणजे 0? सो साइन 0 म्हणजे 0. साइन 0 डिग्री म्हणजे 0. सो मी या 0 ला कसं लिहिणार? साइन 0. ओके, नाउ साइन इनवर्स साइन म्हणजे साइन इनवर्स साइन थिटा म्हणजे काय असतो? थिटा. सो इथे थिटा काय? 0. सो साइन इनवर्स पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स साइन म्हणजेच काय येणार? थिटा येणार. सो थिटा काय? 0. सो आन्सर काय आलं फायनल? साइन इनवर्स पाय बाय 2. ओके, नाउ इथे मी का नाही केलं साइन असं? बिकॉज पाय बाय 2 ला मी साइन मध्ये कन्वर्ट करू शकत नाही, बट मी 1 ला करू शकले असते, पण इथे 1 नाही दिलेला, इथे पाय बाय 2 दिलेले, सो मी करू शकत नाही. ठीक आहे, सो दिस इज फायनल आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल आपण अजून पुढे बघूयात साइन इनवर्सचे एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला प्रॉपर अजून कळेल. नाउ बघा, 1 to 5 I is equal to 1 to 5 x upon 4 plus x square. आता बघा आपण ह्या टाइपचे एक्झाम्पल बघितले ना, f dash of x upon f of x. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर डायरेक्ट आपण लॉग ऑफ f of x लिहायचो. सो त्या फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे बघा, जर तुमच्या लक्षात असेल तर. ओके, सो आता 4 प्लस एक्स स्क्वेअरचा जर मी डेरिव्हेटिव्ह काढला, 4 प्लस एक्स स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx, तर 4 चा तर 0 येतो आणि एक्स स्क्वेअरचा काय येतो? 2x येतो. सो 4 प्लस एक्स स्क्वेअरचा 2x येणार. सो वरती x आहे, सो 2x आपण आणू शकतो. सो मी 2 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला वरती, मल्टिप्लाय केलेला इथे. ओके, नाउ आपला हा फॉर्म्युला इथे अप्लाय होतो. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, सो आपण डायरेक्टली काय लिहिणार? 1/2 लॉग ऑफ 4 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, फक्त x च्या टर्मला काय करा? इंटिग्रेशन लिमिट्स टाका. ठीक आहे, नाउ पुढे सॉल्व करा. आता जिथे x आहे तिथे अप्पर लिमिट, सो लॉग ऑफ 4 प्लस 5 स्क्वेअर मायनस लॉग ऑफ 4 प्लस 1 चा स्क्वेअर. आलं लक्षात? नाउ पुढे बघा, ऑल टाइपचे जे आपण बघितलेत ना टाइप्स, त्याच टाइपचे तुम्हाला इंटिग्रेशन्स येणार आहे सॉल्व करायला. फक्त इथपर्यंतच आपण सॉल्व करायचो आणि प्लस ची लिहून टाकायचो. आता इथे फक्त तुम्हाला काय टाकायचे? लिमिट्स टाकायचे. ठीक आहे, नाउ I is equal to 1/2. ओके, नाउ लॉग ऑफ 4 प्लस 25 म्हणजे काय आलं? लॉग ऑफ 29. ओके, मायनस लॉग ऑफ 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1, सो काय आलं? लॉग ऑफ 5 आलं. ठीक आहे, आता पुढे बघा काय करायचं ह्याला सॉल्व करण्यासाठी. आता आपल्याकडे लॉगॅरिथम मध्ये एक रूल होता, लॉग m मायनस लॉग n असेल तर आपण लॉग ऑफ m अपॉन n लिहायचं. ओके, सो तेच करायचंय, लॉग ऑफ 29/5. ओके, सर इथे जर तुमचं डिवाइड होत असेल तर करा. आता इथे काही जाग होत नाही, डिवाइड 5 ने 29 ला डिव्हिजन होत नाही. सो ऍज इट इज, दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Now next example बघा, x e raised to x dx. Okay, now this is integration by parts. Okay, now बघा
LIATE एक्सपोनेन्शियल सगळ्यात शेवटी. सो हा V आला आणि हा U आला. ओके, नाउ फर्स्ट आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स काढून घ्या. जिथे जिथे तुम्ही इंटिग्रेशन काढणार तिथे तुम्हाला लिमिट द्यावंच लागेल. ओके, नाउ फर्स्ट आपण फॉर्म्युला अप्लाय करून घेऊ. सो U आपण तसाच ठेवतो. ओके, अँड इंटिग्रेशन ऑफ V काढतो. ओके, नाउ मायनस साइन, आउटर इंटिग्रेशन, इंटिग्रेशनचे तिथे लिमिट द्यायचे. परत काय करणार आता तुम्ही, इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये आय थिंक जे इनर इंटिग्रेशन आहे त्याला लिमिट देत नाही. आय विल चेक टू यू. ओके, बघा आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय आहे आपला, पहिल्यांदा तो लिहिते मी इथे. सो U तसाच इंटिग्रेशन ऑफ V, त्याच्यानंतर ओके, दिस इज आवर फॉर्म्युला. ओके, सो जेव्हा इथे लिमिट दिलेला असेल तेव्हा फक्त इथलं जे इंटिग्रेशन आहे त्याला लिमिट टाकायचं आणि आउटरला टाकायचं. इनर जे इंटिग्रेशन आहे त्याला लिमिट टाकायचं नाही. सो जस्ट यू हॅव टू इंटिग्रेट दॅट फंक्शन. ओके, सो इथे आलं e raised to x dx अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आलं लक्षात? ठीक आहे, फक्त ह्या इथल्या इंटिग्रेशन आणि ह्या इंटिग्रेशनलाच फक्त लिमिट टाकायचं. ओके, जे ब्रॅकेटच्या आत इंटिग्रेशन काढतोय त्याला लिमिट टाकायचं नाही. सो e raised to x काय आहे, e raised to x च आहे. सो हे आलं 0 to 1. ओके, ह्याच्या सोबत आहे ना ही टर्म. जेव्हा बघा x प्लस y असेल तर आपण सेपरेट टर्म म्हणू शकतो, पण xy ही टोटल एकच टर्म आहे बिकॉज मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो x इंटू जरी इंटिग्रेशन e raised to x ला असेल पण e raised to ही x ही x ला मल्टिप्लाय झालेले आहे. सो दॅट विल बी कन्सिडर ऍज अ वन टर्म. ओके, सो त्याला पूर्ण लिमिट टाकून दिलं. ओके, नाउ इथे 0 to 1 अजून आपण इंटिग्रेशन काढलं नाही. नाउ e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो इथे राहिलं फक्त e raised to x च राहिलं. ओके, नाउ ऍट अ टाइम लिमिट टाकू आपण. x e raised to x 0 to 1 आणि ते e raised to x च परत e raised to x आणि मग 0 to 1. ओके, नाउ पहिले इथे टाकून घेऊ. सो अप्पर लिमिट पहिले. सो 1 into e raised to 1. ओके, मायनस 0 टाकायचंय ना. सो 0 जिथे जिथे x आहे तिथे 0 येणार. आता 0 into e raised to 0. परत हे मधलं मायनस साइन. ओके, आणि ह्याला परत सेम अप्लाय करायचं. पहिले अप्पर लिमिट जिथे x आहे तिथं, नंतर लोअर लिमिट. ओके, नाउ 1 into e raised to 1. सो कोणत्या पण नंबरचा पॉवर 1 म्हणजे काय असतं, तोच नंबर असतो. सो e raised to 1 म्हणजे e आणि हे आलं 0. सो इथे फक्त e राहिलं. ओके, नाउ हा मायनस साइन. e raised to 1 म्हणजे ईच. ओके, आणि कोणत्या पण नंबरचा पॉवर 0 म्हणजे काय असतो, 1 असतो. ओके, सो इथे काय राहिलं, e मायनस e प्लस 1. सॉल्व करून घेतली ब्रॅकेट. सो e गेलं, राहिलं फक्त काय 1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. बघा ह्याचा इथं राहिलं e, इथं तर 0 राहिलं सो मी तो लिहिला नाही. सो ह्या ब्रॅकेट मध्ये फक्त राहिलं e, नंतर हे मायनसचं साइन जे की इथं दिलंय. नाउ e raised to 1 म्हणजे e आणि e raised to 0 म्हणजे 1. ओके, नाउ इथे म्हणतात की 1 का नाही, जरी 1 आहे तरी ह्याला 0 ने मल्टिप्लाय केलं की ती 0 झाली ना टर्म. सो ह्याला फक्त मी ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं. सो मायनस e झाला, प्लस 1 झाला, प्लस e मायनस e गेलं, राहिलं फक्त काय 1 राहिलं. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I is equal to 0 to 4 x cube minus 2x dx. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे मायनस f of x मायनस f1 of x मायनस f2 of x असेल तर आपण पहिले सेपरेट करून घेतो ना. पहिले मला प्लस मायनस साइन असेल तर तसंच करून घ्यायचं. पहिले 0 to 4 काहीच अवघड नाही, सेपरेट. जे स्टार्टिंगला आपण एक्झाम्पल्स बघितले तसं 2 कॉन्स्टंट आहे, 0 to 4 x dx. लक्षात, सेपरेट करून घ्यायचं. देन सॉल्व करा. आता x क्यूबचा काय येईल, x raised to 4 upon 4. 0 to 4 मायनस हा 2 इथेच आणि ह्याचा काय येईल, x2 upon 2. x चा इंटिग्रेशन 0 to 4. ओके,
नाव इथे पण हा कॉन्स्टंट आहे, सो मी बाहेर काढू शकते 1/4 x raised to 4. ओके, नाव मायनस साइन हा 2 पण मी बाहेर काढू शकते, सो 2 हा ऑलरेडी 2 आहे आणि हा 2, सो 2/2 x square 0 to 4. ओके, नाव 1/4 डायरेक्टली आता जिथे x आहे तिथे आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकू शकतो, सो 4 raised to 4 minus 0 raised to 4. मायनस हा 2 गेला 1 राहिला, सो ते लिहित नाही आणि इथे आता x च्या तिथे 4 टाकला तर 4 square minus 4 raised to 0. ओके, सो 1/4 हे किती झाले 4 into 4 into 4 into 4. So 4 into 4 16 into 64. 64 into 4 किती झाले 256. So 256 minus 0 then 16 minus 0. Okay. So आणि हा जो 1/4 आहे तो फक्त ह्यालाच आहे हा. So इथे किती इथं 0 आहे ना, so 1/4 256 minus 16. Okay. Now पुढची स्टेप मग पुढची स्टेप बघा आता 4 ने जर डिवाइड केलं तर 4 1 जा 4 4 6 जा 24 आणि खाली राहिलं 1 आणि 4 4 जा 16, सो 64 minus 16. ओके, सो इथे किती राहिले 8. ओके, आणि 5 मधून 1 गेला 4 48. सो 48 will be your final answer. Okay, now next example. Now next example बघा 0 to 1 x upon x plus 1 dx. आता x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो x चा 1 आणि 1 चा 0 म्हणजे काय तो 1 येतो. सो वरती तर x आहे, सो आपण काहीच करू शकत नाही. सो आपल्याला आता इथे रॅशनल इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन जो सेकंड टाइप होता तो करावा लागेल बघा 0 to 1 ऍडजस्टमेंट करायची. ठीक आहे, सो x plus 1 आहे खाली, तर वरती आपण x plus 1 करू शकतो का, सो +1 -1. ओके, सो हे मी ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण घेतलेले बघा. जेव्हा आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जेव्हा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं तेव्हा आपल्याला सम इंटिग्रेशनला आपल्याला अशी ऍडजस्टमेंट करावी लागत होती. ओके, नाव आपण काय करणार x plus 1 upon x plus 1 dx घेणार, म्हणजे ही टर्म आणि ही टर्म एकत्र काढली. नंतर ही राहिलेली 1 हे मायनसचं साइन दिलं बिकॉज इथे -1 आहे, मग इथे 1 अपॉन x plus 1 dx. आलं लक्षात. नाऊ हे गेलं, सो इथं काय राहिलं 0 to 1 dx मायनस, आता हे एकत्र सगळ्यांचे इंटिग्रेशन काढू हे ऍज इट इज. ओके, नाऊ पुढची स्टेप इझी आहे बघा. नाऊ नेक्स्ट स्टेप 1 चे इंटिग्रेशन काय x लिमिट टाकून द्या, इंटिग्रेशन काढलं की लिमिट, आणि लॉग 1 अपॉन x चं काय असतं लॉग ऑफ x plus 1. ओके, आता x ला कोएफिशियंट नाहीये, सो पुढे काही करायची गरज नाही. दिस इज युअर फायनल आन्सर. फायनल मीन्स इंटिग्रेशन फायनल. नाऊ x च्या तिथे अप्पर लिमिट 1 minus 0 इथे. नाऊ इथे लॉग ऑफ 1 plus 1 x च्या तिथे 1 टाकला. ओके, नाऊ मायनस लॉग ऑफ 1 x च्या तिथे 0 टाकायचं नाही का, 0 plus 1. ओके, नाऊ नेक्स्ट स्टेप आता 1 minus 0 1 मायनस, आता इथे बघा काही लॉग 2 minus log 1. ओके, आता तुम्हाला माहिती आहे लॉग 1 काय असतो 0 असतो. ओके, लॉग 1 ऑलरेडी 0 असतो, सो काय आलं 1 minus
इथे फक्त log 2 आलं, हा तर 0च आहे ना, सो log 2 आलं. सो दिस इज युअर फायनल आन्सर. इथे फार तर ई लिहून द्यायचा, बेस नसेल तर ई लिहून द्यायचा. ओके, सो log 2 -1 आहे ना, सो log 1 ऑलवेज काय असतं, 0 असतं. सो फक्त राहिलं log 2 आणि हा 1. सो 1 - log 2 इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find k if 0 to 1 3x square plus 2x plus k dx is equal to 0. k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, सो लेट I is equal to 0 to 1 3x square plus 2x plus k dx. ओके, आणि इक्वल टू तुम्हाला 0 पण दिलेलं इथे. ओके, सो ही आय लिहायची आता गरज नाही डायरेक्टली, बिकॉज एका लाईन मध्ये 2 इक्वल टू चालत नाही. सो आता आपण सेपरेट करून देऊ. 3 बाहेर काढला, 0 to 1 x square dx प्लस 2 बाहेर काढला, x चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन dx प्लस k कॉन्स्टंट आहे बाहेर काढला, 0 to 1 आणि फक्त dx इक्वल टू 0. सो इथे 3 आणि काय x क्यूब अपॉन 3 0 to 1 प्लस 2 तसाच x चा इंटिग्रेशन काय तर x स्क्वेअर अपॉन 2 0 to 1 k तसाच आणि x 1 चा इथं 1 आहे ना, काहीच नाही म्हणजे 1 चे इंटिग्रेशन. सो x 0 to 1 0. ओके, नाउ पुढची स्टेप. नाउ बघा हा 3 3 जाईल. ओके, सो फक्त काय राहिलं x क्यूब 0 to 1 प्लस इथे आपण हा 2 2 जाईल. सो x स्क्वेअर 0 to 1 प्लस k तसाच आणि इथे x 0 to 1. ऍट अ टाइम सगळ्यांना लिमिट टाकायची. ओके, सो आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो 1 क्यूब मायनस 0 क्यूब प्लस इथे आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, प्लस k 1 फक्त xच आहे ना, सो x च्या तिथे 1 आणि इथं 0. ठीक आहे, नाउ काय राहिलं इथे 1 राहिलं फक्त इथे. ओके, प्लस इथे पण काय राहिलं 1 राहिलं, प्लस इथे काय राहिलं k राहिला इक्वल टू 0. ओके, सो 2 प्लस k इक्वल टू 0. सो k इज इक्वल टू काय आलं -2. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट I इज इक्वल टू 0 to π/2 sin क्यूब x dx. सो जेव्हा आपण साइन क्यूबचं इंटिग्रेशन काढलेलं तेव्हा आपण sin 3 थीटाचा फॉर्म्युला यूज केला बघा. 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. ओके, पण इथे आपल्याला साइन क्यूब पाहिजे ना, सो साइन क्यूब x चा आन्सर काय येईल -5 sin 4 sin क्यूब थीटा तसंच ठेवलं आणि हा इकडे नेला. सो sin 3 थीटा मायनस 3 sin थीटा. ओके, आपल्याला फक्त साइन क्यूब पाहिजे. सो साइन क्यूब तसंच ठेवलं मायनस आणि हा 4 पहिले काय sin 3 थीटा मायनस 3 sin थीटा डिवाइड बाय 4 येईल. ओके, नाउ हे आपल्याला फक्त व्हॅल्यू कशाची पाहिजे साइन क्यूब x ची. ओके, सो साइन क्यूब थीटा, सो हा मायनस साइन इकडे गेल्यावरती जो मायनस आहे तो प्लस होईल. सो 3 sin थीटा जो प्लस आहे तो मायनस होईल. सो मायनस sin 3 थीटा अपॉन 4. सो हे येणार म्हणजेच काय की साइन क्यूब असेल तर ही व्हॅल्यू काढली. ही कशी काढली बाय युजिंग दिस फॉर्म्युला 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा. ओके, सो आता आपण काय करणार 0 π/2 sin क्यूब x ला इथे रिप्लेस करणार 3 sin x मायनस sin 3x अपॉन 4 dx. ओके, नाउ 1/4 कॉन्स्टंट काढू शकतो आपण. ओके, ऑल दोन्ही टर्मच्या खाली ना तो 4. सो इथे आता 3 बाहेर काढला बिकॉज 3 फक्त ह्यालाच आहे. sin x dx 0 to π/2 मायनस इथे काहीच नाही, तर हे 1/4 तर बाहेर काढला. सो 3 sin x मधलं 3 बाहेर काढलं sin x चं इंटिग्रेशन. नंतर इथे काहीच नाहीये ना कोइफिशियंट, सो फक्त 0 to π/2
sin 3x dx. ओके, आणि ह्या बाहेरची ब्रॅकेट का टाकली बिकॉज हा जो 1/4 काढलाय तो दोन्ही टर्मला आहे आणि हा 3 फक्त sin x लाच आहे. ओके, ना पुढची स्टेप. Now I is equal to 1/4. ओके, now हा 3 तसाच. आता बघा sin x चं काय असतं मायनस cos x 0 to π/2. ओके, मायनस sin 3x चा काय असतो मायनस cos 3x इंटू 1/3 बिकॉज x ला कोएफिशियंट आहे 0 to π/2. ओके, तर हा बाहेरचा ब्रॅकेट पूर्ण. ठीक आहे, नाव पुढे I is equal to 1/4. इथे काय आलं मायनस साइन बाहेर काढू. सो इथे काय राहिलं मायनस 3 cos x 0 to π/2. आता इथला पण आपण मायनस आहे आतमध्ये बाहेर पण मायनस आणि 1/3 बाहेर काढला. सो प्लस 1/3 cos 3x राहिलं 0 to π/2. ओके, नाव हे झालं. नाव पुढचं स्टेप. नाव बघा इथे काय केले 1/3 हा आहे आणि इथे मायनस साइन आहे, हा मायनस साइन आहे. सो प्लस 1/3 केलं cos 3x 0 to π/2. नाव बघा 1/4 ठीक आहे. नाव इथे टाकून द्या मायनस 3 cos π/2 मायनस cos 0. ओके, नंतर प्लस 1/3. ओके, नाउ cos 3 into π/2. सो 3 into x कुठे 3x आहे ना, सो π/2 मायनस cos 3 into 0. आलं लक्षात. नाउ बघा 1/4 इथं काय मायनस 3. ओके, नाउ cos π/2 cos 90 0 असतो. ओके, आणि cos 0 1 असतो. सेम मायनसचं साइन आणि 1. ओके, प्लस 1/3. ओके, नाउ cos 3 π/2. सो 3 π/2 म्हणजे काय येणार बघा 3 π/2 मीन्स 3 into 180 डिवाइड बाय 2. सो 3 into 90 270. सो cos 270 डायरेक्टली कॅल्क्युलेटर वर टाकायचं. सो cos 270 0 येतो. ओके, आणि मायनस इथे काही cos 0. सो cos 0 तो 1 येतो आणि हे मायनसचं साइन. सो 1. ओके, ना 1/4 हा पूर्ण टर्मला आहे. सो 1/4 आता मायनस 3 इंटू मायनस 1 काय झालं प्लस 3 आणि इथे प्लस 1/3 इंटू मायनस 1 म्हणजे मायनस 1/3. ओके, इक्वल टू 1/4 3 minus 1/3. सो इथे 1 आहे खाली. सो 3 इथे राहिलं 3 आणि वरती 9 minus 1. ओके, सो 1/4 इथे राहिलं 8/3. सो 4 1 जा 4 4 2 जा 8. सो 2/3 युअर फायनल आन्सर. ओके, सो cos इथे 3 π/2 म्हणजे cos 3 into 90 270. cos 270 0 येतो. कॅल्क्युलेटर वर टाकून द्यायचं. आणि किंवा जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा जर अलाइड अँगल येत असेल तर, पण एवढं काही करायची गरज नाहीये. इथे डायरेक्टली तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असतंच. ओके, त्याच्यावरती टाकायचं. ठीक आहे, आणि तुम्हाला काय मिळेल आन्सर मिळेल. ठीक आहे, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. मग पुढचे मी सगळे इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेते बघा. आले तर तुम्हाला ह्याच टाईपचे येतील एक्झाम्पल, ह्याच्यापेक्षा दुसरे येणार नाही. Now next example बघा I is equal to 0 to π/2 dx upon root मध्ये 9 minus 4x square. ओके, सो एक्झाम्पल कडे बघूनच तुम्हाला काय कळते की इथं आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे.
a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए वाला. ओके, बट इथे काय असतो, ए असतो आणि एक्स ला कोणताच कोएफिशियंट नसतो. ओके, सो आपण काय करू शकतो, हा जो 4 आहे 4 ने आपण मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो, पण हा स्क्वेअर रूट मध्ये 4 ने मल्टिप्लाय डिवाइड करणार. सो स्क्वेअर रूटच्या बाहेर जो येईल तर तो काय असेल बघा. आता एक्सप्लेन करते तुम्हाला, जर तुम्ही विसरला असेल तर ऑलरेडी आपण ह्या टाइपचे एक्झाम्पल घेतले. सो स्क्वेअर रूट मध्ये 4 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार. ओके, नाउ पुढे काय येईल बघा, 0 to π/2. ओके, सो dx अपॉन, तर हा जो मल्टिप्लाय केलेला आहे ना स्क्वेअर रूट मध्ये 4 तो जर बाहेर आणला तर काय येईल 1/2 येईल किंवा 1/√4 लिहिते. फक्त हा जो मल्टिप्लाय केलेला 4 आहे ना तो बाहेर आणला तर 1/√4. ओके, सो इथे काय राहिलं 9/4 ला आपण कसं लिहू शकतो 3/2 चा स्क्वेअर. ओके, मायनस हे 4 गेले, सो राहिलं काय फक्त एक्स स्क्वेअर. सो आले आपल्या ह्या फॉर्म मध्ये. ओके, सो ए काय 3/2 आहे. ओके, सो पुढे बघा काय येईल 1/2 √4 चा स्क्वेअर रूट 2. 0 to π/2 dx अपॉन रूट मध्ये 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. ओके, सो आवर फॉर्म्युला. नाउ इथे 1/2 आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो 1/2 डायरेक्टली साइन इनवर्स एक्स चे आणि ए काय आहे रूट ए काय 3/2. सो 3/2 आणि 0 to π/2. ओके, नाउ पुढे नाउ बघा नेक्स्ट 1/2 यालाच अजून करणार आपण साइन इनवर्स. हा जो 2 आहे तो वरती गेला तर 2x अपॉन 3 0 to π/2. नाउ पुट द व्हॅल्यूज. 1/2 साइन इनवर्स पहिले अप्पर लिमिट करणार. सो 2 इंटू x च्या तिथे π/2 अपॉन 3 बरोबर, मायनस साइन इनवर्स x च्या तिथे 0 अप्पर लिमिट लोअर लिमिट. ओके, ठीक आहे. नाउ I इज इक्वल टू 1/2 हा 2 गेला. सो काय राहिलं π/3. सो साइन इनवर्स π/3. ओके, मायनस साइन इनवर्स इथे तर काय येणार 0 येणार. ओके, सो ऑलरेडी आपण बघितले साइन इनवर्स ची व्हॅल्यू 0 येते. इथे पाय मध्ये असेल तर आपण काहीच करू शकत नाही. सो युअर आन्सर फक्त काय आलं 1/2 साइन इनवर्स π/3 आणि हे ते व्हॅल्यू पूर्ण 0 येणार. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल इनवर्सचं. नाउ पुढे सिंपल एक्झाम्पल्स आहेत बघा तुम्हाला. नाउ I इज इक्वल टू 0 to π/2 साइन 5x इंटू कॉस 3x dx. ओके, सो ह्या टाइपचे पण आपण एक्झाम्पल घेतलेले. सो जेव्हा साइन x इंटू कॉस x असेल तेव्हा आपण काय केलेलं फॉर्म्युला यूज केलेला. सो आता आपण फॉर्म्युला यूज करणार आहे बघा 2 sin a इंटू कॉस b चा फॉर्म्युला. ओके, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला. सो साइन a प्लस b येतं इंटू साइन a प्लस b प्लस साइन a मायनस b येतं. ओके, सो आपल्याकडे फक्त साइन a आणि कॉस b 2 आहे का नाही. सो हा फॉर्म्युला अप्लाय करायला इथे 2 पाहिजे. सो इथे 2 येण्यासाठी आपण काय करायचं बघा 2 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. सो हा डिवाइड केलेला आणि मल्टिप्लाय केलेला. आता आलंय इथे a काय आहे बघा, a 5x आहे आणि b 3x आहे. सो हा फॉर्म्युला आपण इथे आता अप्लाय करूयात. देन इंटिग्रेशन सॉल्व करायचं. सो 1/2 0 to π/2. सो काय आलं साइन a प्लस b प्लस साइन a मायनस b. ओके, सो साइन 5x प्लस 3x 8x सेपरेट करते किंवा एकत्रच करा सध्या, dx नका लिहू, प्लस साइन
5x मायनस 3 a मायनस बी म्हणजे 2x. ओके, आणि मग त्या दोघांचा म्हणजे ह्यालाच आपण पुढे सॉल्व्ह केलं. नाऊ सिम्प्लिफाय केलं. नाऊ आता आपण सेपरेट इंटिग्रेशन काढू. नाऊ कन्सिडर, व्यवस्थित लक्ष द्या, हे 1/2 हे होल्ड दोन्ही पण टर्म्सला आहेत. ओके, सो साइन एक्स कॉस एक्स, त्याच्यानंतर आपण साइन एक्स कॉस एक्स साइन एक्स कॉस एक्स साइन एक्स हे आपण घेतलेले आहेत ह्या टाइपचे एक्झाम्पल. ओके, न पुढे किंवा कॉस 5x इंटू कॉस, दोन्ही पण कॉस येतील, कॉस ए इंटू कॉस बीच्या फॉर्म मध्ये, काही साइन ए इंटू कॉस बीच्या येतील, काही कॉस ए इंटू साइन बीच्या येतील, किंवा दोन्ही पण साइन ए साइन बी इंटू साइन ए इंटू साइन बी. सो तेव्हा आपल्याला फर्स्ट 2 नी मल्टिप्लाय डिवाइड करावं लागतं, मग त्याचा रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला अप्लाय करून त्याला सिम्प्लिफाय करावं लागतं, आणि मग आपण काय करणार, सेपरेट करणार. ओके, सो 1/2 then 0 to pi/2. now separate करा इंटिग्रेशन sin 8x dx plus integration of 0 to pi/2 sin 2x dx. okay, now 1/2. so sin 8x चं काय येईल, minus cos 8x upon 8. okay, coefficient of x. okay, प्लस इथे पण काय येईल, मायनस कॉस 2x अपॉन 2 0 to pi/2. आणि हे आउटर स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी, बिकॉज 1/2 इज मल्टिप्लाय फॉर द बोथ. ठीक आहे, नाव बघा, हे जे -1/8 मी कॉन्स्टंट काढते बाहेर. नाव cos 8x 0 to pi/2 प्लस इथे पण -1/2 बाहेर जर काढलं, प्लस मायनस मायनस होऊन जाईल, cos 2x 0 to pi/2. ओके, नाव आता लिमिट्स पुट करा. सो -1/8 ॲज इट इज. सो cos 8 इंटू x तिथे pi/2 मायनस, आता cos 0 नी मल्टिप्लाय केलं तर मी डायरेक्ट 0 लिहून टाकते. देन हा मायनसचा साइन, देन cos 2 इंटू pi/2 मायनस 0 आहे, सो cos 0 लिहून टाकते. ठीक आहे, नाव पुढची स्टेप. नाव नेक्स्ट स्टेप बघा. I इज इक्वल टू, आता हे जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यांनी बघा तुमचं इंडेफिनाइट इंटिग्रेशन पण रिवाइज होईल बघा, ऑल दी टाइप्स. ओके, सो फक्त आपण लिमिट पर्यंत, लिमिटच्या नंतरच्या स्टेप टाकत नाही, फक्त प्लस ची लिहून आपण एंड करून टाकतो. ओके, सो ह्या एक्झाम्पल मुळे तुमचं आधीचं पण रिवाइज होईल, म्हणून मी एवढे एक्झाम्पल्स घेते बघा. नाव इथं 2 4 8. सो राहिलं काय, फक्त cos 4 पाय, आणि cos 0 काय असतो, 0 1 1 1 असतो. ओके, सो इथे cos 0 1 आला, 1/2 हा 2 2 गेला. सो cos फक्त पाय मायनस cos 0 परत 1. ओके, नाव बघा 1/2 इंटू इथे मायनस, मायनस 1/8. आता cos पाय, cos 4 पाय. ओके, सो 4 इंटू 180 म्हणजे cos 4 इंटू 180 ना, 4 इंटू 180 720 येते बघा. ओके, सो cos 720 डायरेक्ट कॅल्क्युलेटर वर टाकायचं. cos 4 पाय, एक मिनिट मी टाकते, चेक करते. सो इट विल गेट 1. ओके, सो cos 4 पाय 1, त्याच्यानंतर हा 1 मायनस 1. ओके, त्याच्यानंतर मायनस 1/2. ओके, नाव cos पाय म्हणजे 180. सो cos 180
cos 180 येतं -1. ओके, देन हा -1 जो आलेला आहे तो. सो ही तर 0 होऊन जाईल टर्म. सो काय राहिलं 1/2. ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल आणि हे मायनस मायनस -2. ओके, सो पुढे काय येईल 1/2. आता ही तर टर्म 0च आहे ना, सो हे फक्त प्लस होऊन जाईल. सो इंटू 2/2. सो हे 2/2 पण 1 होऊन जाईल. सो आन्सर काय आलं 1/2. ओके, आन्सर काय आलं 1/2. बघा 1/2 इंटू 0 0. 1/2 इंटू हे -1/2 इंटू -1/2. तर पहिले 2/2 आलं त्याचं आन्सर. ओके, आणि हे 1/2 बाहेरचे. सो 2 2 1 आलं, 2 2 गेलं 1 आलं. सो 1/2 इंटू 1 1/2. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. मग अजून एक एक्झाम्पल घेऊयात. आपण अजून सबस्टिट्यूशनचे घेतले नाही डेफिनेट मध्ये, सो ते एक घेऊन टाकू. आता सबस्टिट्यूशनचे 1-2 एक्झाम्पल्स घेऊयात आपण. बिकॉज सबस्टिट्यूशनचं थोडंसं वेगळं आहे. सबस्टिट्यूट आपण नॉर्मल वेनीच करायचे जसं आधी करायचो. फक्त आता आपल्याला सबस्टिट्यूट जर केले आपण तर आपल्याला लिमिट पण चेंज होतात आपले. cos x अपॉन 4 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, सो हे सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल आहे बघा. सो आता आपले एक्झाम्पल एक्स मध्ये आहे. सो हे लिमिट 0 to π/2 कशासाठी की जेव्हा एक्स येईल तिथे आपण π/2 आणि 0 टाकणार. ओके, बट आता आपण हे सबस्टिट्यूशननी इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन जे आपण लेक्चर घेतले ते एकदा रिवाइज करा. तर बघा, सो आपल्याला काय करावं लागेल इथे पुट sin x is equal to t. Okay, now differentiate with respect to x. So we will get sin x चा derivative cos x dx is equal to dt. So cos x dx च्या तिथे आपण dt टाकू शकतो 4 minus t square. So आपला आन्सर t मध्ये येणार. ओके, बट लिमिट तर हे 0 to π/2 कशासाठी दिलेले आहेत? x च्या तिथे पुट करायला. सो आपण आता हे लिमिट पण काढून टाकणार. सो x is equal to 0 आहे ना, सो पहिल्यांदा लोअर लिमिट काढू देन अप्पर लिमिट. ओके, नाउ व्हेन x is equal to 0, मग t किती येईल? सो इथे पुट करायचं. सो sin 0 is equal to t. ओके, सो sin 0 काय असतो? 1 असतो. सो 1 is equal to t. ओके, सो जेव्हा x 0 आहे, लोअर लिमिट 0 आहे, जर आपण t मध्ये कन्वर्ट करणार आहे, सो लोअर लिमिट काय येणार 1 येणार. ओके, नाउ अप्पर लिमिट काढू. नाउ व्हेन x is equal to π/2. सो ही π/2 ची व्हॅल्यू इथे टाकायची. सो sin π/2 t. ओके, आणि sin 90 काय येतं? एक मिनिट, sin 0 0 येतं, sin 0 0 येतं आणि sin 90 1 येतं. ओके, सो जिथे π/2 आहे तिथे 1 टाकणार आपण आणि जिथे 0 होतं तिथं 0 टाकणार. ओके, सो आता आपलं इंटिग्रेशन काय येणार बघा. लोअर लिमिट 0 होतं ना, x 0 होता तेव्हा आपल्या t ची व्हॅल्यू काय आली 0. सो 0च येणार. आणि x π/2 होता म्हणजे अप्पर लिमिट, तेव्हा आपली t ची व्हॅल्यू काय आली 1 आली. ओके, नाउ cos x dx म्हणजे काय dt. ओके, सो dt अपॉन 4 मायनस साइन x म्हणजे t, म्हणजे इथं काय आलं t स्क्वेअर. ओके, सो dx नाही लिहायचं आता. नाउ आता हे आपल्याला सॉल्व्ह करता येतं. सो 0 to 1 dt अपॉन, सो मी याला कसं लिहू शकते 4 ला 2 चा स्क्वेअर मायनस t चा स्क्वेअर. ओके, सो आता इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल बघा. जे स्टँडर्ड फॉर्म्युले मी इंटिग्रेशनचे केले त्यातला लास्ट ग्रुप dx अपॉन, आता स्क्वेअर रूट मध्ये नाही, विदाउट dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा फॉर्म्युला. ओके, विदाउट स्क्वेअर रूट. ओके, सो तो फॉर्म्युला आहे 1/2a इंटू लॉग ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x प्लस c. ओके, सो आता हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूयात. आता बघा हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. सो a काय 2 आहे, a काय 2 आहे आणि x काय आहे t आहे. ओके, हा x आहे. सो आपल्या फॉर्म्युला नुसार बघा
1/2 into 2, a ची व्हॅल्यू 2 आहे. ओके, लॉग ऑफ a काय 2, 2 प्लस x काय t अपॉन 2 मायनस t. ओके, प्लस इथे लिहायची गरज नाही. सो आपण t विथ रिस्पेक्ट टू t टाकतोय ना, सो फक्त t ची टर्म असलेल्याला लिमिट टाकायची, बिकॉज हे तर कॉन्स्टंट आहे. सो i 1/i is equal to 1/4. ओके, नाउ लॉग हा s नाही आहे, रफ होत नाही, ठीक आहे. नाउ t च्या तिथे पहिले अप्पर लिमिट टाकायचं. सो 2 प्लस 1/2 मायनस 1 मायनस लॉग ऑफ t च्या तिथे 0 टाकायचा. सो 2 प्लस 0/2 मायनस 0, म्हणजे जसं आपण x टाकतो ना तसंच. सो 1/4 इथं काय झालं, लॉग 3/1 ना. सो लॉग 3/1 मायनस लॉग ऑफ 2/2 राहील. ओके, नाउ 1/4 इथे काय राहिलं, 3/1 म्हणजे 3. सो लॉग 3 आणि 2 गेले. सो काय आलं, लॉग 1 आलं. सो लॉग 1 तुम्हाला माहिती आहे 0 असतो. सो आपला आन्सर आलं 1/4 लॉग 3 इज आवर फायनल आन्सर. आणि इथे बेसला ए लिहून द्यायचा जर बेस नसेल तर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. सो जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट करता, सो तुमचं इंटिग्रेशन टी मध्ये येतं. सो तुम्हाला टी मध्येच लिमिट टाकावे लागतील, बिकॉज जे तुम्हाला स्टार्टिंगला लिमिट दिलेले असतात ते x ची व्हॅल्यू साठी दिलेले असतात. ओके, सो आपण जर आता इंटिग्रेशन x वरून जर t मध्ये कन्वर्ट करतोय, सो लिमिट सुद्धा आपल्याला t वरती कन्वर्ट करावं लागतं. ओके, नाउ नेक्स्ट i इज इक्वल टू 0 to π/2 sin क्यूब x इंटू cos x dx. ओके, ऑब्विसली इथे पुट करणार sin x इज इक्वल टू t. सो डिफरेंशिएट केल्यावरती cos x dx इज इक्वल टू dt. सो ही टर्म आपण डायरेक्ट dt ने रिप्लेस करणार. नाउ वी हॅव टू फाइंड द लिमिट. ओके, नाउ व्हेन x इज इक्वल टू 0, तेव्हा आपण काय करणार, sin 0 इज इक्वल टू t मीन्स वी विल गेट t इज इक्वल टू 0. sin 0 मीन्स 0 असतो. ओके, ट्रिग्नोमेट्रीचा चार्ट. नाउ व्हेन x इज इक्वल टू π/2, सो sin π/2 इज इक्वल टू t इथे टाकायचं. सो sin 90, π/2 म्हणजे 90. सो sin 90 काय असतो 1. ओके, सो t ची व्हॅल्यू आली 1. नाउ चेंज द इंटिग्रेशन. सो 0 to 1 t चे दे अप्पर लिमिट आणि हे अप्पर लिमिट. अप्पर लिमिट नेहमी ग्रेटर असतं, लोअर लिमिट लेस असतं. ओके, सो sin x म्हणजे t टाकलंय. सो t क्यूब आणि cos x dx म्हणजे काय आले, आपलं dt आले. ओके, बघा हे ठीक आहे. नाउ पुढे बघा, t क्यूब म्हणजे x क्यूबचा इंटिग्रेशन काय असतं, x raised to 4/4. सो ह्याचं पण काय येणार, t raised to 4/4 आणि लिमिट 0 to 1. सो 1/4 कॉन्स्टंट बाहेर काढलं, t raised to 4 0 to 1. ओके, नाउ पुढे बघा 1/4 t च्या तिथे 1 टाकणार. सो 1 raised to 4 परत 0 raised to 4. ठीक आहे. नाउ 1/4 into 1 हे तर 0च आहे. सो आपलं फायनल आन्सर आलं 1/4 आलं. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता लास्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. सबस्टिट्यूशन मध्येच 0 to π/2 dx अपॉन 4 plus 5 cos x. ठीक आहे, dx अपॉन 4 plus 5 cos x. आता हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं बघा, आपण जे फॉर्म घेतलेले ना, a plus b cos x dx upon a sin x plus b cos x plus something. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये बघा फिक्स व्हॅल्यू टाकायचो की cos x जर आलं तर 1 minus t square upon 1 plus t square टाकायचो. त्याच्यामध्ये dx ची व्हॅल्यू 2 dt upon 1 plus t square टाकायचो. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण इथे cos x असतं तेव्हा आपण dx x इज इक्वल टू काय टाकायचो, tan x/2 टाकायचो. ओके, आणि साइन x काय टाकायचो आपण, 2t upon 1 plus t square. ओके, हे टाकायचो आपण. पण इथे आता आपल्याकडे फक्त cos आहे आणि dx आहे. ठीक आहे, सो आपल्याला फक्त यूज काय करायचंय, cos x dx आणि x. ओके, sin x सध्या आपल्या एक्झाम्पल मध्ये नाहीये, सो हे करायचं नाही. सो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता ह्या टाइपचे एक्झाम्पल मध्ये आपण हे सबस्टिट्यूशन करायचं, तर तेच आपल्याला इथे करायचे आहेत. आणि सबस्टिट्यूशन टी मध्ये आपले इंटिग्रेशन येणार आहे. सो वी हॅव टू चेंज द लिमिट ऑल्सो. ओके, सो थोडंसं लेंदी एक्झाम्पल होईल बघा आता हे.
पण इझी आहे. फक्त तुमचे बेसिक जे मॅथमॅटिकल रूल्स असतात ना, प्लस मायनस, फ्रॅक्शनचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, ते जर क्लिअर असेल तर तुम्ही इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, सो आता आपण सबस्टिट्यूट करणार किंवा पुट करणार cos x इज इक्वल टू 1 minus t square upon 1 plus t square. Okay, then dx is equal to 2 dt upon 1 plus t square, and x is equal to, sorry, and where t is equal to काय असतो, tan x by 2 असतो. ओके, नाउ आपल्याला लिमिट काढावं लागेल. सो वेन x is equal to 0, x ची व्हॅल्यू 0 असेल, लोअर लिमिट, सो आपण इथे टाकू आता. सो आपल्याला t ची व्हॅल्यू मिळेल tan 0, x ची व्हॅल्यू 0 म्हणजे tan 0. सो tan 0 काय असतं बघा, 0 1 1 0 0. सो tan 0 पण 0 असतो. ठीक आहे, सो हे झालं लोअर लिमिट. नाउ व्हेन t इज इक्वल टू tan x, सॉरी, व्हेन x इज इक्वल टू पाय बाय 2. सो t इज इक्वल टू tan x म्हणजे पाय बाय 2, x म्हणजे काय, पाय बाय 2, आणि हा परत खाली 2 आहे ना, सो 2 म्हणजेच काय आलं, tan पाय बाय 4 आलं. सो पाय बाय 4 म्हणजे किती बघा, 180 बाय 4. सो 4 4 जा 16 and 4 4 4 जा 16, 4 5 जा 20. ओके, सो बघा tan पाय बाय 4 म्हणजे 45. सो tan 45 1 असतो. चेक करा, कॅल्क्युलेटर वरती काढलं तरी चालेल. ओके, सो tan 45 1 असतो. सो आपलं जेव्हा अप्पर लिमिट x चं पाय बाय 2 आहे तेव्हा t चं काय येणार, 1 येणार. ओके, नाउ आता आपण सबस्टिट्यूट करून घेऊयात व्हॅल्यू i मध्ये. सो ह्या साईडला लिहिते बिकॉज आपल्याला हे रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, फक्त लिमिट बघा 0 to 1 आलेले, ते लक्षात ठेवा. मग बघा आता i इज इक्वल टू 0 to 1 लिमिट झालं, बिकॉज t मध्ये करणार आहे. dx ची व्हॅल्यू काय टाकणार आहे, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, देन हा 4 प्लस 5 इंटू कॉस x ची व्हॅल्यू काय टाकणार आहे, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, नाउ पुढे 0 to 1, हा 2 मी बाहेर काढला सपोज, सर काय राहिलं, dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉन्स्टंट बाहेर काढला. नाउ 4 प्लस हा इथे काय, 5 मायनस 5 टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, परत ह्याला पुढे सॉल्व्ह करायचं. आता ह्या टाईपचे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. ठीक आहे, सो इथे 1 आहे, सो वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. सो 4 इंटू 1 4 प्लस 4 इंटू टी स्क्वेअर 4t स्क्वेअर. सो 1 नी 5 मायनस 5t ला केल्यावरती तेच येणार, अपॉन 1 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. सो हे गेलं. सो राहिलं फक्त काय बघा, 0 to 2 dt अपॉन 4 प्लस 4 प्लस 5 काय आलं, 9, आणि 4t स्क्वेअर मायनस 5t स्क्वेअर, 5 4 मधून वजा 5, 4 वजा 5 म्हणजे वजा 1 असतं. सो मायनस टी स्क्वेअर राहिलं. आलं का लक्षात? ठीक आहे, सो काय राहिलं, dt अपॉन 9 मायनस टी स्क्वेअर. ओके, नाउ पुढे आता सोपं आहे बघा. मगाशीच आपण एक एक्झाम्पल बघितलं, dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचे फॉर्म्युला टाकायचं बघा. आता बघा पुढे,
I इज इक्वल टू, आता आपण फॉर्म्युला टाकणार आहे dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर विदाउट रूट, दॅट इज फॉर्म्युला 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ a प्लस x अपॉन a मायनस x, आणि इथे मगाशी 2 होता आपला इंटू 2 होता. ठीक आहे. सो इथं फॉर्म्युला टाकायचा आता आपल्याला. सो I इज इक्वल टू 2, तसंच आता डायरेक्ट फॉर्म्युला टाकू आपण. सो 1 अपॉन a काय इथे आता 3 चा स्क्वेअर येणार ना, सो a काय येणार 3 येणार, किंवा इथे एक स्टेप लिहू आपण 2 इंटू 0 टू 2 dt अपॉन 9 ला मी 3 स्क्वेअर आणि इथं t स्क्वेअर लिहू शकते. सो a हा झाला आणि हा x झाला. सो 1 अपॉन 2 इंटू 3 इंटू लॉग ऑफ a प्लस x, दॅट इज 3 प्लस t अपॉन 3 मायनस t, आणि आपलं लिमिट काय 0 टू 2 आहे. तर 0 टू 1 आलं तर आपलं लिमिट पाय बाय 2 ना, लिमिट आपलं 0 टू 1 आलं तर बघा 2 नव्हतं आला, चेंज करून घ्या. 0 टू 1 आलं होतं लिमिट, बिकॉज आपण जेव्हा x पाय बाय 2 टाकलं तेव्हा आपल्याला t ची व्हॅल्यू 1 मिळाली होती. सो 1 करून घ्या इथे. ठीक आहे. सो ह्या स्टेपला झाले का आधीचे आपण ते चेक करून घ्या, 1 करून घ्या. ठीक आहे. नाव इथे आलं 1 अपॉन 6. ओके. नाव आता व्हॅल्यू टाका लॉग ऑफ 3 प्लस t, किंवा आता 1 मिनिट ते तसंच ठेवूयात आपण, एक स्टेप वाढूयात 0 टू 1. सो हा 1 टू 1 जा 1 2 3 जा 6. सो इथे आलं 1 अपॉन 3. ओके. सो राहिलं काय फक्त लॉग ऑफ 3 प्लस t 3 मायनस t 0 टू 1. आता आपण लिमिट टाकून घेऊ. नाउ नेक्स्ट बघा I इज इक्वल टू 1 अपॉन 3. नाउ आता लिमिट पुट करून घेऊ आपण. लॉग पहिले अपर लिमिट 3 प्लस 1, जिथे t आहे तिथे 1 टाकायचं, मायनस लोअर लिमिट जिथे t आहे तिथे आता 0 टाकायचं, 3 मायनस 0. ओके. नाउ I इज इक्वल टू 1 अपॉन 3, इथे काही लॉग ऑफ 4 अपॉन 2, 3 प्लस 1 4, 3 मायनस 2. नाउ इथे येईल लॉग 3 अपॉन 3. ओके. नाउ 3 3 गेलं, इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो I इज इक्वल टू 1 अपॉन 3 log 2 minus log 1. आता as you know log 1 is always 0, so you will get the answer log 1 upon 3 log 2 बेस नसेल to the base e. ओके. सो एक्झामला नुसतं तुम्हाला ऑप्शन मध्ये 1 अपॉन 3 log 2 असेल तरी राईट आहे, आणि 1 अपॉन 3 log 2 टू द बेस e असेल तरी पण राईट आहे. ओके. सो हे सगळे एक्झाम्पल झाले आपले सिंपल एक्झाम्पल डेफिनाइट इंटिग्रेशनचे. ओके. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टीज येईल डेफिनाइट इंटिग्रेशनच्या. ओके.